जय हिंद मित्रांनो, काल मुंबईचं मिरिट लागली आणि विद्यार्थ्यांचे प्रश्नावरती प्रश्न सुरू झाले। अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झाला कारण मिरिट मध्ये झाली आहे गडबड। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मिरिट मध्ये गडबड झालेली आहे। नवीन कट ऑफ लागेल का, मुंबई पोलीस भरतीचं काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वांना विनंती आहे, YouTube चॅनलवरून पाहत असाल तर सबस्क्राइब करा, फेसबुक इंस्टाग्राम वरून पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। सर्व महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर मित्रांनो बघा, सुरुवात करूया। एकतर मेरिट कधी लागेल याची सर्वजण बरेच दिवसापासून वाट बघत होते आणि एकंदरीत मुंबईचा काल मेरिट पण लागला, लोहमार्गाचा पण लागला, कारागृहाचा पण लागला आणि पोलीस शिपाईचा पण लागला। त्याच्यामध्ये आढळलं की काही विद्यार्थ्यांना 24 मार्कावरती सुद्धा क्वालिफाईड झालेले आहेत। पण ऍक्च्युअल मध्ये आज जो एक परिपत्रक निघाला, या परिपत्रकानुसार जे 24 गुणवाले होते ते टायपिंग मिस्टेक दाखवण्यात आले आणि ते दुरुस्त करण्यात आलं आहे। जिथं 24 आहे तिथं 26 करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने नवीन लिस्ट तयार होणार आहे। आता मुलांची गडबड आणखी काय झाली, ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, मी सर्व काही लिस्ट बघितली आहे, पण ती सर्व लिस्ट तुम्ही सुद्धा बघितलेले आहेत। भरपूर ठिकाणी 10-10, 15-15 मार्क कमी आहेत मुलांना, म्हणजे मार्कच कमी केलेत। उदाहरणार्थासाठी घेऊया आपण, समजा या ठिकाणी एका याच्यासाठी मुलांना 10 मुलं पाहिजे होते, 10 मुलांची जागा आहे, तिथं एकाच 10 प्रमाणे 10-10चे 100 लोक पाहिजे होते, पण या ठिकाणी 100च्या ऐवजी घेतलेत 80 लोक, काही ठिकाणी 70 लोक, काही ठिकाणी 50%, काही ठिकाणी 200 कमी, काही ठिकाणी 300 कमी। तर अशा पद्धतीने कमी घेतलेले आहेत असं सुद्धा लिस्ट मध्ये आढळलेलं आहे आणि याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामधून ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं आहे। संपूर्ण जवळपास भरपूर असे विद्यार्थी मित्र आहेत, त्यांनी ईमेल केलेला आहे की अशी कशी तुम्ही मेरिट लावू शकतात। आणि ऍक्च्युअली त्यांचं बरोबर आहे। मेरिट तुम्ही जर एका जागेसाठी 10 मुलं पात्र करणार आहेत लेखी परीक्षेसाठी, त्या ठिकाणी तुम्ही 5च कसं काय करू शकतात किंवा 6 किंवा 7 का करू शकतात, मग बाकीचे 3 उरले त्यांचं काय होणार। असे भरपूर आहेत, सगळ्या कास्टमध्ये आहेत। ओपन पासून सुरुवात केली तर जवळपास सर्व कास्टमध्ये गडबड झालेली आहे। म्हणजेच ओपनचे जर 200 जागा आहेत तर 200 गुणिले 10 तर बरोबर 2000 विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड झाले पाहिजे लेखी परीक्षेसाठी। क्वालिफाईड किती होत आहेत, 1500 होत आहेत, 1600 होत आहेत। अशा पद्धतीने प्रत्येक कास्टमध्ये गडबड झालेली आहे मित्रांनो। त्यामुळे माझं वैयक्तिक जर तुम्ही मत विचारत असाल तर 100% कट ऑफ नवीन लागेल, याच्यावरती काय मुलं शांत बसणार नाही। शेवटी मुलांचा आयुष्याचा प्रश्न आहे। काही मुलं बिचारे एवढं 45 मार्काची ग्राउंडची मेरिट लागली आहे, कास्टवाले सुद्धा 40 पेक्षा खाली नाहीये, एवढी जबरदस्त मेरिट लागलेली आहे आणि एवढी मुलांनी 2-2, 3-3 वर्षापासूनची मेहनत पोलीस भरतीला पणाला लागते। पोलीस होणं सोपं राहिलेलं नाही मित्रांनो, याच्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, रात्रचं दिवस करावे लागतात, तेव्हा माणूस कुठेतरी पोलीस होतो। आणि एवढं सगळं करून सुद्धा प्रशासनाच्या चुकीमुळे काही विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी अपात्र ठरत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच अन्याय होतोय, याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे। याची दखल प्रशासनाने नक्कीच घेतली पाहिजे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करून या दखल घ्यायला गव्हर्नमेंटला भाग पडा। कारण काल काय झालं, काल ज्यावेळेस 24 मार्क मुलांनी बघितले कला आहे, त्या संदर्भात सोशल मीडियावरती रील्सच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर आलं गेलं आणि त्याच्यावरती लगेच सकाळी दुसरं परिपत्रक निघाला। तर या गोष्टीची सुद्धा प्रशासनाला जाणीव पाहिजे किंवा प्रशासनाला जाग आली पाहिजे, नक्कीच ते सुधारणा करतील। बाकी व्हिडिओमध्ये आजच्या ठिकाणी थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।